त्या दिवशीही पहाट नेहमीसारखीच उगवली होती. इंद्रायणीच्या लाटा शांतपणे वाहत होत्या. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. तुकाराम महाराज नेहमीप्रमाणे नामस्मरणात तल्लीन झाले होते. पण त्या झोपडीत एक हृदय मात्र आतून तुटत होतं. आवली पहाटेच उठल्या. त्यांनी अंगण झाडलं, सडा टाकला, घरातली कामं उरकली आणि शेवटी चुलीजवळ आल्या. चुलीत हात घातला, पण जाण्यासाठी एक काडी नव्हती. धान्याच्या मडक्याचं झाकण उघडलं. आत मुठभर ज्वारी उरली नव्हती. त्यांनी पुन्हा एकदा मडकं उलटं करून पाहिलं. कदाचित एखादा दाना मिळेल या आशेनं त्यांनी तळाशी हात फिरवला. पण हातात आलं ते फक्त रिकामेपण. तेवढ्यात झोप पोहतून त्यांच्या लेकरांचा आवाज आला. आई, भूक लागलीये. हा आवाज ऐकताच आवलीच्या कपाळावर जणू कुणीतरी घाव घातला. त्यांनी लेकरांना कुशीत घेतलं, त्यांच्या केसावरनं हात फिरवला, डोळ्यात अश्रू दाटले. पण लेकरांसमोर त्या रडल्या नाहीत. आईचं हृदय कितीही तुटलं तरी ती आपल्या मुलांसमोर मजबूत राहण्याचा प्रयत्न करत असते. त्या हळूहळू तुकाराम महाराजांच्या जवळ आल्या. महाराज डोळे मिटून टाळ्यांच्या तालावरती विठ्ठलाचं नाम घेत होते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आवली काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिल्या. त्यांच्या मनात एकाच वेळी प्रेमही होतं आणि संतापही. शेवटी त्यांनी स्वतःला आवरलं नाही. अहो, कधीतरी हे डोळे उघडा. त्या विठ्ठलाचं नाव नंतरही घेता येईल. आधी तुमच्या लेकरांकडे पहा. काल रात्रीपासून त्यांनी अन्नाचा कणही खाल्लेला नाही. घरात धान्य नाही, चुलीत लाकूड नाही आणि तुम्ही अजूनही टाळ कुटत बसलात. त्यांच्या आवाजात रागापेक्षा वेदना जास्त होती. तुकाराम महाराजांनी हळूहळू डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमीसारखं शांत हास्य होतं. जिजा, चिंता करू नकोस. माझा पांडुरंग आपल्या लेकरांना कधी उपाशी ठेवणार नाही. हे शब्द ऐकताच आवलीचा संयम तुटला. पांडुरंग, पांडुरंग, किती दिवस ऐकायचं हो? तो पांडुरंग येणार आहे का आपल्या दारात धान्याची पोती घेऊन? तो येणार आहे का आपल्या लेकरांच्या तोंडात भाकरी भरवायला? तुमच्या त्या विठ्ठलानं माझा भरलेला संसार उद्ध्वस्त केला. आधी सुख होतं, समाधान होतं आणि आता फक्त उपासमार, अश्रू आणि दुःख. त्या बोलत होत्या, पण प्रत्येक शब्दाबरोबर त्यांचं मन रक्तबंबाळ होत होतं. महाराज मात्र शांत होते. जिजा, विश्वास ठेव. आवली कटू हसल्या. विश्वासानं पोट भरत नाही महाराज. लेकरांची भूक भक्तीनं भागत नाही. इतकं बोलून त्यांनी कोपऱ्यात पडलेली जुना कोयता उचलला. साडीचा पदर खोचला. ठाम आवाजात म्हणाल्या, तुम्ही बसा तुमच्या विठ्ठलासोबत. मी जाते रानात. लाकडं गोळा करीन. ती विकून निदान आज तरी माझ्या लेकरांसाठी 2 घास अन्न आणीन. असं म्हणत त्या घराबाहेर पडल्या. रखरखतं ऊन अजून पूर्ण चढलं नव्हतं. पण आवलींच्या मनातलं दुःख त्यात उन्हापेक्षाही अधिक जळत होतं. अनवाणी पायांनी त्या जंगलाच्या दिशेनं चालू लागल्या. वाटेत काटे टोचत होते, दगड पायाला लागत होते, पण त्या थांबल्या नाहीत. चालताना त्यांच्या ओठावर एकच तक्रार होती. काय रे विठ्ठला, इतकाच दयाळू आहेस ना तू? मग माझ्या लेकरांच्या वाट्यालाही उपास मार का? माझा नवरा तुझ्यासाठी सर्व काही सोडून बसला. त्याच्या संसाराची अशी अवस्था केलीस. एवढा निर्दयी कसा झालास? त्यांना वाटत होतं की त्या विठ्ठलाला दोष देत आहेत. पण त्यांना हे माहीत नव्हतं की त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे, प्रत्येक अश्रूकडे, प्रत्येक वेदनेकडे स्वतः पंढरीचा सावळा अत्यंत प्रेमाने पाहत होता. आवली रागाच्या भरात चालत होत्या, पण त्यांच्या पावलापेक्षा वेगानं धावत होता त्यांच्या मनातील विचारांचा कल्लोळ. एकीकडे लेकरांचे उपाशी चेहरे डोळ्यासमोर तरळत होते. दुसरीकडे तुकाराम महाराजांचं शांत प्रसन्न मुख पुन्हा पुन्हा आठवत होतं. त्यांना आपल्या पतीवर राग नव्हता. राग होता त्या परिस्थितीवर, त्या दारिद्र्यावर, त्या नियतीवर, जिनं एका भरभारटेच्या संसाराला क्षणात उद्ध्वस्त करून टाकलं होतं. जंगल आता जवळ आलं होतं. उंच उंच वृक्ष, वेलींचे गुंते, कोरडी पडलेली झाडे, उन्हानं तप्त झालेली जमीन. वैशाख महिन्याचं ऊन जणू आभाळातून अंगाराचा वर्षाव करत होतं. पक्ष्यांनीही सावली धरली होती. वाऱ्याला उष्णतेची स्पर्श झाला होता. आवलींनी एक खोल श्वास घेतला. लाकडं गोळा करण्यास सुरुवात केली. कधी वाळलेल्या फांद्या तोडल्या, कधी काटेरी झुडपात हात घालून सरपण बाहेर काढलं. काट्यांनी त्यांच्या हातावरती ओरखडे उठले. काही ठिकाणी रक्तही आलं. पण त्या थांबल्या नाहीत. आईच्या मनाला वेदना जाणवत नाहीत. तिला फक्त आपल्या मुलांची भूक दिसते. वेळ पुढे सरकत होती. सूर्य आता अगदी डोक्यावर आला होता. घामानं त्यांची साडी पूर्ण भिजली होती. ओठ कोरडे पडले होते. तहानानं जीव व्याकुळ झाला होता. तरीही त्या एकामागोमाग एक लाकूड गोळा करत राहिल्या. अखेर अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी मोठमोठ्या फांद्या, सरपण, वाळलेली लाकडं एकत्र केली. वेलींच्या साह्याने त्यांनी एक भली मोठी मोळ बांधली. त्या मोळीकडे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी समाधानाची एक हलकीशी झलक उमटली. आज ही मोळी विकली की निदान 2-4 दिवसांचं धान्य तरी मिळेल. माझी लेकरं आज उपाशी झोपणार नाहीत. त्या स्वतःशीच पुटपुटल्या. आता फक्त ती मोळी डोक्यावर घ्यायची आणि गावाकडे निघायचं होतं. आवलींनी दोन्ही हातांनी मोळी पकडली. एकदा पूर्ण ताकद लावली.
मोळी हल्ली नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न केला. यावेळी आणखी जोर लावला, पण मोळी जणू जमिनीला खिळून बसली होती. तिसऱ्यांदा त्यांनी आपल्या शरीरातील उरलेली सारी शक्ती एकवटली. हातांच्या शिरा ताणल्या गेल्या, कपाळावरच्या नसा फुगल्या, पण मोळी जागची हल्ली नाही. क्षणात त्यांची ताकद संपली. त्या धाडकन गरम जमिनीवर बसल्या. श्वास जोरानं चालू होता. घाम डोळ्यात जात होता. तहान, भूक, थकवा आणि असहाय्यता सगळं एकाच वेळी त्यांच्या अंगावर कोसळलं. काही क्षण त्यांनी आकाशाकडे पाहिलं आणि मग त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. हे देवा, किती परीक्षा घेणार आहेस माझी? लेकरांसाठी एवढी मेहनत केली, पण आता ही मोळीही उचलता येत नाही. मी काय करू? कोणाला हाक मारू? या निर्जन जंगलात माझा ऐकणार तरी कोण आहे? त्यांचा आवाज थरथरत होता. त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली. दूर दूरपर्यंत माणसांचा मागमूस नव्हता. फक्त शांत जंगल आणि त्यांचं दुःख. क्षणभर त्यांनी डोळे मिटले. पुन्हा राग उफाळून आला. सगळं तुझ्याचमुळे झालं र विठ्ठला. माझा संसार उद्ध्वस्त केलास, माझ्या नवऱ्याला भजनात गुंतवलंस. आता माझ्या लेकरांना उपाशी मारणार आहेस का? एवढा निर्दयी असशील असं कधी वाटलं नव्हतं. त्या रडत होत्या आणि त्या क्षणी जंगलाच्या गाभाऱ्यातून एक मंद झुळूक वाहू लागली. क्षणभरापूर्वी रखरखणारं वातावरण अचानक प्रसन्न झालं. झाडांची पानं अलगद सळसळू लागली. हवेत एक विलक्षण, मनाला मोहून टाकणारा सुगंध दरवळला आणि दूरवरून कोणाच्या तरी पावलांचा मंद आवाज हळूहळू आवलीच्या दिशेनं येऊ लागला. आवलीने दचकून अश्रूंनी भरलेले डोळे वर केले. त्या आकाशाच्या दिशेने त्यांनी पाहिलं आणि क्षणभर त्या स्तब्धच झाल्या. दाट झाडीतून एक सावळा, तेजस्वी आणि विलक्षण मोहक असा तरुण त्यांच्या दिशेनं चालत येत होता. त्याच्या चेहऱ्यावर निरागस हास्य होतं, पण त्या हास्यामागे एक अनाकलनीय दिव्यता दडलेली होती. त्यांच्या डोक्यावरती रंगबिरंगी मुंडासे बांधलेले होते. खांद्यावर घोंगडी टाकलेली होती. एका हातात गोराख्याची लांब काठी होती, तर दुसऱ्या हातात काही रानफुलं होती. त्याच्या पायाजवळ 2-3 गायी अगदी शांतपणे चालत होत्या. जणू त्या त्याच्या प्रत्येक पावलामागे प्रेमानं फिरत होत्या. तो जितका जवळ येत होता, तितकाच आजूबाजूचा परिसर बदलत असल्याचा भास होत होता. काही क्षणापूर्वी कडक उन्हानं होरपळलेलं जंगल आता एखाद्या मंद गारव्यानं भरून गेल्यासारखं वाटत होतं. झाडावर बसलेले पक्षी पुन्हा किलबिल करू लागले. वातावरणात एक अवर्णनीय शांतता पसरली. तो तरुण अगदी आवलीसमोर येऊन थांबला. त्यानं त्यांच्या डोळ्याकडे पाहिलं. त्या डोळ्यात त्यांना राग दिसला नाही. दिसलं ते फक्त एका आईचं दुःख. तो हळूच हसला. काय ग मावशी, एवढ्या भर उन्हात एकटीच जंगलात, आणि एवढं का रडतीयस? कुणी काही त्रास दिला का? त्याचा आवाज इतका मधुर होता की तो ऐकताच आवलीच्या मनातला अर्धा थकवा क्षणात विरघळून गेला. त्यांनी पदराने डोळे पुसले. काय सांगू रे बाबा, नशीबच फुटकंय माझं. घरात लेकरं उपाशी आहेत, त्यांच्यासाठी लाकडं गोळा केली, पण आता ही मोळी माझ्यानं उचलवतच नाही. अंगात ताकद उरलेली नाही. जर ही मोळी गावात नेली तर आजही माझी लेकरं उपाशी झोपतील. हे ऐकताच त्या तरुणाच्या चेहऱ्यावर हास्य आणखी खुललं. तो म्हणाला, अगं मावशी, एवढ्याशा गोष्टीसाठी इतकं रडायचं असतं का? तू काळजीच करू नकोस. असं म्हणत तो त्या भल्या मोठ्या लाकडीच्या मोळीपाशी गेला. आवली त्याच्याकडे पाहतच राहिली. त्यानं कोणताही जोर न लावता, जणू ती लाकडांची मोळी नसून फुलांची टोपलीच आहे अशा सहजतेनं एका हाताने ती मोळी उचलली आणि आपल्या डोक्यावर ठेवली. आवलीचे डोळे विस्फारले. अरे देवा, एवढी जड मोळी आणि तू एका हातानं उचललीस? त्या आश्चर्यानं म्हणाल्या. तरुण फक्त हसला. मावशी, भार किती मोठा असो, तो मनापासून उचलायचा म्हटलं की हलकाच वाटतो. हे वाक्य ऐकून आवली क्षणभर गोंधळल्या. त्यांना त्या शब्दाचा अर्थ समजला नाही, पण त्या शब्दात काहीतरी वेगळंच होतं. त्या म्हणाल्या, पोरा, तू कोण आहेस? कोणत्या गावचा आहेस? मी तुला याआधी कधी पाहिलं नाही. तो हसत म्हणाला, मी एक साधा गुराखी आहे. माझं नाव विठू. लोक मला प्रेमानं विठू म्हणतात. आणि माझं गाव खूप दूर आहे. इतकं दूर की तिथे पोचण्यासाठी फक्त प्रेमाचा रस्ता लागतो. आवलींना त्याचं शेवटचं वाक्य काही समजलंच नाही. त्या हसत म्हणाल्या, तुझ्या बोलण्याचा अर्थ मला कळत नाही रे बाबा. तो पुन्हा हसला. सगळं समजेल मावशी, पण योग्य वेळ आली की. इतकं बोलून त्याने डोक्यावरची मोळी नीट सावरली. चल, उशीर करू नकोस. तुझी लेकरं तुझी वाट पाहत असतील. आवली त्याच्या मागे चालू लागल्या. त्यांना अजूनही कल्पना नव्हती की त्या ज्या गुराख्यासोबत चालत होत्या तो साधा गुराखी नव्हता, तर स्वतःच्या भक्तीवर रागावलेल्या एका माईला समजून घेण्यासाठी साक्षात पंढरीचा सावळा विठ्ठलच आज विठू बनून तिच्यासोबत चालला होता. जंगलातून देहूकडे जाणारी ती पायवाट फारच खडतड होती. ठिकठिकाणी दगड, काटेरी झुडूप, खोल खाचखळगे, रखरखतं ऊन. पण आज आवलींना त्या वाटेचा त्रास जाणवत नव्हता, कारण अनेक दिवसांनी त्यांच्या मनावरचं ओझं कुणीतरी हलकं केलं होतं.
तो सावळा गुराखी डोक्यावरती एवढी मोठी लाकडांची मोळी घेऊनही अगदी सहज चालत होता. त्याच्या चेहऱ्यावर थकव्याचा लवलेशही नव्हता. उलट तो अधूनमधून एखादी गोड शीळ घालायचा तर कधी रानफुलांकडे पाहून असायचा. त्याचं ते निरागस वागणं पाहून आवलीच्या चेहऱ्यावर नकळत स्मित उमटलं. थोडा वेळ शांततेत चालल्यावरती त्या तरुणानेच बोलायला सुरुवात केली. मावशी, एक विचारू का? विचार ना बाबा. तू एवढं कष्ट करतेस, मग तुझे यजमान कुठे आहेत? त्यांनी तुला अशी एकटीला जंगलात कसं पाठवलं? हा प्रश्न ऐकताच आवलीच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात नाहीसं झालं. त्यांच्या मनात दडलेलं दुःख पुन्हा जागं झालं. त्या खोल श्वास घेत म्हणाल्या, माझ्या नवऱ्याचं नाव घेऊ नकोस. तो असूनही नसल्यासारखाच आहे. विठूने मुद्दाम आश्चर्य व्यक्त केलं. असं का? ते काही कामधंदा करत नाही का? आवली कडवट हसल्या. कामधंदा? अरे, तो एकेकाळी देहूचा मोठा सावकार होता. घरात सोनं होतं, धान्य होतं, सुख होतं. पण त्या पंढरपूरच्या विठ्ठलानं त्याला असं वेड लावलं की सगळा संसारच विसरला. आता दिवस रात्र फक्त राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल एवढंच. त्यांच्या आवाजात वेदना होती. घरात लेकरं उपाशी असतात, चुलीत धूर नसतो, पण त्याला त्याचं काहीच वाटत नाही. त्याच्या डोळ्यासमोर फक्त तो विठ्ठल. विठू शांतपणे ऐकत होता. आवली पुढे म्हणाल्या, सांग ना बाबा, देव असा असतो का? आपल्या भक्ताला संसारापासून दूर नेणारा देव कसला? जर तो इतकाच दयाळू आहे तर माझ्या लेकरांच्या डोळ्यातले अश्रू त्याला दिसत नाही का? माझं दुःख त्याला जाणवत नाही का? हे ऐकून विठू काही क्षण शांत राहिला. मग तो हळूच म्हणाला, मावशी, मग तर तो विठ्ठल फार वाईट दिसतोय. असा देव कसला जो आपल्या भक्तांच्या बायको मुलांना दुःख देतो? खरंच अशा देवाची भक्ती करून काय उपयोग? क्षणभर वेळ थांबल्यासारखा झाला. आवली जागच्या जागी थबकल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव एका क्षणात बदलला. आतापर्यंत त्या स्वतः विठ्ठलाला कितीही दोष देत होत्या, पण दुसऱ्याच्या तोंडून विठ्ठलाबद्दल एकही अपशब्द त्यांना सहन झाला नाही. त्या रागानं विठूकडे पाहत म्हणाल्या, ए पोरा, जीभ सांभाळून बोल. विठूनं निरागसपणे विचारलं, का ग? आत्ताच तर तू त्याला किती काही बोलत होतीस. आवलीचे डोळे पाणावले. त्या शांत पण ठाम आवाजात म्हणाल्या, हो, मी बोलते, कारण माझा राग आहे, माझं दुःख आहे. पण म्हणून दुसऱ्यानं माझ्या विठ्ठलाला नावं ठेवायचं, ते मला कधीच चालणार नाही. विठू हसत त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. आवली पुढे म्हणाल्या, तुला एक सांगू, माझा नवरा खोटं बोलत नाही, कोणाचं वाईट करत नाही, गावातल्या प्रत्येकाला मदत करतो. त्याच्या मनात कोणाबद्दल द्वेष नाही. एवढा चांगला माणूस जर त्या विठ्ठलामुळे झाला असेल तर तो विठ्ठल वाईट कसा असेल? त्याच्या आवाजात आता राग नव्हता, तर एक विलक्षण प्रेम होतं. माझी तक्रार फक्त एवढीच आहे, त्या विठ्ठलानं माझ्या नवऱ्याला थोडी संसाराची बुद्धी द्यावी. बाकी माझा तुकोबा आणि त्याचा विठ्ठल दोघंही सोन्यासारखे आहेत. हे शब्द ऐकताच त्या सावळ्या गुराख्याच्या डोळ्यात प्रेमाचे दाटून आले. त्यानं नकळत मान खाली घातली, कारण ज्या स्त्रीच्या तोंडून तो इतका वेळ स्वतःच्या नावानं शिव्या ऐकत होता, त्या स्त्रीच्या हृदयात आपल्याविषयी इतकं निर्मळ प्रेम दडलं आहे, हे पाहून स्वतः पंढरीचा राणा अंतर्बाह्य भावूक झाला होता. क्षणभर दोघांमध्ये शांतता पसरली. फक्त त्याच्या पावलांचा आवाज आणि झाडाच्या पानांची मंद सळसळ ऐकू येत होती. पण त्या शांततेतही काहीतरी विलक्षण घडत होतं. आवली बोलत होत्या एका साध्या गुराख्याशी, आणि तो गुराखी ऐकत होता आपल्या भक्तेच्या अंतःकरणातील प्रत्येक भावना. विठून अलगद डोळ्यातील अश्रू लपवले आणि पुन्हा नेहमीप्रमाणे खट्याळ हसत म्हणाला, मावशी, तुझं मन फार मोठं आहे ग. आवली हसल्या. मोठं वगैरे काही नाही रे बाबा. संसार करणाऱ्या प्रत्येक बाईचं मन असंच असतं. रागही येतो, तक्रारीही असतात, पण ज्यांच्यावर प्रेम असतं त्यांच्यावरच माणूस रागावतो. हे शब्द ऐकून विठूच्या ओठावरचं हास्य आणखी गहिरं झालं. म्हणजे तुझं त्या विठ्ठलावरही प्रेम आहे? आवली काही क्षण शांत राहिल्या. मग आकाशाकडे पाहत हळूच म्हणाल्या, असणारच ना, नाहीतर मी त्याच्याशी एवढं बोललेच नसते. ज्याच्याशी आपण काहीच नातं नसतं त्याच्याकडे माणूस तक्रारही करत नाही. माझा राग त्याच्यावर नाही, माझं दुःख त्याच्यासमोर मोकळं होतं. हे ऐकून विठूने मनोमन आवलीला नमस्कार केला. किती साधं, किती निर्मळ तत्वज्ञान होतं ते. देवावर रागवणं म्हणजे देवापासून दूर जाणं नव्हे, तर त्याच्या आपल्या माणसासारखा हक्क दाखवणं होतं. असं बोलता बोलता देहूगावची वेशू दिसू लागली. दूरवर इंद्रायणी नदी चमकत होती. मंदिरातील घंटानाद कानावर पडत होता. गावातील काही लोक आपापल्या कामात गुंतले होते. आवलीची झोपडी आता काही अंतरावर होती. विठूनं हळूहळू पावलं मंद केली. झोपडीसमोर येताच त्यानं डोक्यावरची लाकडाची मोळी अगदी अलगद खाली ठेवली. आवलीच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू दाटले. विठू, आज तू नसतास तर मी कधीच घरी पोचू शकले नसते. माझ्या लेकरांना आज जे 2 घास मिळतील ते तुझ्यामुळेच. विठू मंद हसला. मावशी, उपकार कसले? ज्यांचा भार उचलायला कोणी नसतं त्यांचा भार उचलणं हेच माझं काम आहे. आवलीला त्याच्या या वाक्याचा अर्थ पुन्हा समजला नाही. त्या म्हणाल्या, देव तुझं भलं करो बाबा.
विठूनं प्रेमानं उत्तर दिलं. तो तर आधीपासूनच करतो आहे. इतक्यात तो निघण्यासाठी वळला. 2 पावलं चालल्यावर तो पुन्हा मागे वळून म्हणाला, मावशी एक काम करशील? सांग ना बाबा. तुझ्या यजमानांना तुकारामांना माझा रामराम सांग. हे वाक्य ऐकता सावली हसल्या. अरे एवढंच ना? नक्की सांगेन. मातृत्व जागं झालं. त्या घाईघाईने म्हणाल्या, अरे थांब, भर उन्हातून आला आहेस, घरात ये, थोडं पाणी तरी पी. घरात काही खास नाही, पण गुळपाणी देते. विठूनं फक्त स्मित केलं. पुन्हा कधीतरी येईल मावशी. आवली घाईघाईनं झोपडीत गेल्या. त्यांनी माठातून थंड पाणी भरलं. हातात तांब्या घेऊन लगेच बाहेर आल्या. पण दाराबाहेर कोणीच नव्हतं. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, रस्त्यावर नजर टाकली, गावाच्या वेशीकडे पाहिलं. दूरवरही त्या सावळ्या गुराख्याची एकही झलक दिसत नव्हती. जणू तो क्षणात हवेत विरघळून गेला होता. आवली आश्चर्यानं मोठ्यानं हाक मारू लागली, अरे विठू, विठू रे, कुठे गेलास? अरे पाणी तरी पिऊन जा. पण उत्तर आलं ते फक्त शांत वाऱ्याचं. आणि त्या क्षणी झोपडीच्या आतून रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी असा मधुर नामघोष थांबला. तुकाराम महाराज हळूहळू बाहेर आली. त्यांनी दारात पाऊल टाकताच त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव एका क्षणात बदलून गेले. तुकाराम महाराज दारातच थबकले. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. क्षणभर डोळे मिटले. पुढच्या क्षणी त्यांच्या संपूर्ण शरीरावर रोमांच उभं राहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरती असा दिव्य आनंद पसरला की जणू अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना त्यांचा लाडका पांडुरंग भेटला होता. हवेत एक विलक्षण सुगंध दरवळत होता. तो साधा फुलांचा नव्हता. तो होता कस्तुरी, चंदन आणि तुळशीचा दिव्य गंध. असा सुगंध पृथ्वीवर क्वचितच अनुभवायला मिळतो. महाराजांच्या डोळ्यातून नकळत अश्रू बाहेर आले. ते थरथरत्या आवाजात म्हणाले, जिजा, अगं जिजा, इथे आत्ताच कोण आलं होतं? आवली अजूनही त्या गुराख्याला शोधत होत्या. कोण येणार आपल्या या गरिबाच्या घरी? एक गुराखी पोरगा आला होता. फार प्रेमळ होता. रानातून माझी लाकडांची मोळी उचलून आणली. मी त्याला पाणी द्यायला आत आले, पण बाहेर येईपर्यंत तो न सांगता निघून गेला. हे ऐकताच तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूरच वाहू लागला. ते थेट त्या लाकडाच्या मोळीपाशी गेले. दोन्ही हात जोडले. अत्यंत भक्तिभावाने त्यांनी त्या मोळीला स्पर्श केला. भक्त्यांनी आपलं मस्तक त्या लाकडांवर टेकवलं. त्यांच्या ओठावरनं शब्द फुटले, पांडुरंगा, किती दयाळू आहेस रे तू, किती कृपाळू आहेस. आवली घाबरल्या. अहो काय झालं? तुम्ही त्या लाकडांना नमस्कार काय करताय? तुकाराम महाराजांनी हळूहळू मान वर केली. त्यांचा कंठ दाटून आला होता. जिजा, अगं वेडे, तुला काहीच समजलं नाही का? काय समजायचं? महाराजांनी पुन्हा एकदा खोल श्वास घेतला. जिजा, डोळे मीट आणि हा सुगंध अनुभव. आवली काही क्षण शांत उभ्या राहिल्या. खरंच संपूर्ण अंगणात एक अद्भुत सुगंध भरून राहिला होता. महाराज पुढे म्हणाले, हा सुगंध या पृथ्वीवरचा नाही, हा वैकुंठाचा सुगंध आहे. आवलीच्या कपाळावर आठ्या पडल्या. म्हणजे? तुकाराम महाराजांचे डोळे पुन्हा भरून आले. जिजा, ज्याला तू साधा गुराखी समजलीस, ज्याच्याशी तू वाटभर बोलत आलीस, ज्यानं तुझी लाकडांची मोळी स्वतःच्या डोक्यावर वाहिली. क्षणभर त्यांनी आकाशाकडे पाहिलं. दोन्ही हात जोडले आणि अत्यंत भावविव्वळ स्वरात म्हणाले, तो सामान्य गुराखी नव्हता ग, तो साक्षात माझा विठ्ठल होता. पंढरीचा राणा होता. वैकुंठाचा अधिपती स्वतः तुझ्यासाठी गुराख्याचं रूप घेऊन आला होता. हे शब्द ऐकताच आवलीच्या हातातील पाण्याचा तांब्या खाली पडला. धाडकन आवाज आला. त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. काय? त्यांच्या ओठातून एवढेच शब्द बाहेर पडले. तो विठू म्हणजे? महाराज शांतपणे म्हणाले, हो जिजा, तोच विठ्ठल. आवलीच्या डोळ्यासमोर एका मागोमाग एक प्रसंग तरळू लागले. जंगलातील ती भेट, त्यांचं निरागस हास्य, माझं नाव विठू आहे असं म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, ज्याचा भार उचलायला कोणी नसतं त्याचा भार उचलणं हेच माझं काम आहे, हे त्यांचं वाक्य. आणि शेवटी, तुकारामांना माझा रामराम सांग. अचानक सगळं स्पष्ट झालं. आवलीचं संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर वाहू लागला. त्या धाडकन जमिनीवर बसल्या. दोन्ही हातांनी स्वतःचं डोकं धरून रडू लागल्या. अरे देवा, मी काय करून बसले? त्यांच्या आवाजात आता राग नव्हता, होता फक्त अपरंपार पश्चाताप. डोळ्यातून अश्रूंचा अखंड वर्षाव वाहत होता. त्या जमिनीवर बसल्या होत्या. त्यांच्या मनात एकाच वेळी हजारो विचारांचा महापूर उसळला होता. त्यांनी दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकला आणि हंबरडा फोडला. हे देवा, मी किती अभागी आहे. मी तुला ओळखलंच नाही. तू माझ्यासाठी इतक्या दुरून आलास. माझ्या दुःखांचा भार स्वतःच्या डोक्यावर घेतलास. आणि मी तुलाच किती कठोर शब्द बोलले. तुला निर्दयी म्हटलं, पाषाण म्हटलं, वैरी म्हटलं, तरीही तू माझ्यावर रागवला नाहीस. त्यांच्या मनात जंगलातील प्रत्येक क्षण पुन्हा जिवंत झाला.
तो सावळा चेहरा, ते प्रेमानं भरलेले डोळे, ते खट्याळ हास्य आणि प्रत्येक वाक्यामागे दडलेलं अपरंपार प्रेम. त्यांना आता जाणवत होतं की तो प्रत्येक शब्द साधा नव्हता. प्रत्येक वाक्य म्हणजे भगवंताचा उपदेश होता. माझं नाव विठू आहे. अगं, त्याने स्वतःच आपलं नाव सांगितलं होतं. ज्यांचा भार उचलायला कोणी नसतं त्याचा भार मी उचलतो. अरे देवा, मी किती अडाणी कशी झाले. मला तुझी ओळखच पटली नाही. त्या रडत रडत लाकडाच्या मोळीपाशी गेल्या, ज्या मोळीला काही वेळापूर्वी त्या साधं सरपण समजत होत्या. आता तीच मोळी त्यांना पवित्र प्रसादासारखी वाटत होती. त्यांनी थरथरत्या हातांनी त्या लाकडांना स्पर्श केला, आपलं मस्तक त्यावरती टेकवलं. त्यांच्या डोळ्यातून पडणारे अश्रू त्या लाकडावरती पडत होते. पांडुरंगा, तू किती मोठा आहेस आणि मी किती क्षुद्र आहे. मी तुला शिव्या दिल्या पण तू मला आशीर्वाद दिलास. मी तुला दोष दिला पण तू माझं दुःख स्वतःच्या डोक्यावर घेतलंस. असा दयाळू देव या सृष्टीत दुसरा कोण असणार. तुकाराम महाराज शांतपणे त्यांच्याजवळ आले. त्यांनी प्रेमाने आवलीच्या डोक्यावर हात ठेवला. जिजा, शांत हो. आवली रडतच म्हणाल्या, महाराज, मी खूप मोठं पाप केलं. महाराज हलकच हसले. नाही जिजा, तुझ्याकडनं पाप झालेलं नाही. आवली आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागल्या. पण मी तर त्यांना किती वाईट वाईट बोलले. महाराज म्हणाले, जिजा, तुला एक गोष्ट सांगू का. भगवंताला शब्द महत्वाचे नसतात, भावना महत्वाच्या असतात. तुझ्या शब्दात राग होता पण मनात द्वेष नव्हता. तुझ्या तक्रारी संसारासाठी होत्या, स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हत्या. एका आईची वेदना आणि एका पत्नीचं प्रेम भगवंताला स्पष्ट दिसतं. आवली शांतपणे ऐकत होत्या. महाराज पुढे म्हणाले, तू त्याला वैरी म्हणालीस, पण दुसऱ्यानं त्याला वाईट म्हटल्यावरती तू त्याच्या जागी उभी राहिलीस का. कारण तुझ्या हृदयात त्याच्याविषयी प्रेम होतं. ते प्रेम पाहूनच आज पांडुरंग स्वतः तुझ्यासाठी धावत आला. हे ऐकताच आवलीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. त्यांनी दोन्ही हात जोडले, आकाशाकडे पाहिलं आणि थरथरत्या आवाजात म्हणाल्या, विठ्ठला, आजपासून मी तुला कधीच दोष देणार नाही. माझ्या संसाराची काळजी तुला माझ्यापेक्षा जास्त आहे, हे आज मला समजलं. आजपर्यंत मी तुला फक्त माझ्या दुःखातून पाहत होते, पण आज तुझं खरं रूप पाहिलं. तू खरंच दिनांचा नाथ आहेस. ज्यांचं कोणी नाही त्यांचा तू आहेस. त्यांच्या सणी झोपडीच्या बाहेरून मंद वाऱ्याची एक गार झुळूक आली. तुळशी वृंदावनातील दिव्याची ज्योत अलगद डोलली आणि हवेत पुन्हा एकदा तोच कस्तुरी चंदनाचा दिव्य सुगंध दरवळला. जणू पंढरीचा सावळा विठ्ठल आपल्या दोन्ही भक्तांकडे पाहून मंदस्मित करत होता. त्या दिवसानंतर आवलीच्या आयुष्यात काही जादू झाली. त्यांचं कष्ट संपले असे मात्र झाले नाही. दुसऱ्याच दिवशी पुन्हा पहाट झाली. पुन्हा चूल पेटवायची होती. पुन्हा संसाराची कामे होती. पुन्हा लेकरांची भूक होती. पण एक गोष्ट कायमची बदलली होती, त्यांच्या मनाचा दृष्टिकोन. पूर्वी त्या प्रत्येक संकटात विठ्ठलाला दोष द्यायच्या. आता मात्र प्रत्येक संकटात त्या मनोमन म्हणायच्या, विठ्ठला, मला माहीत आहे तू कुठेतरी जवळच आहेस. आज दिसत नाहीस पण योग्य वेळी नक्की येशील. पूर्वी त्यांच्या ओठावर तक्रार असायची, आता विश्वास होता. पूर्वी त्यांच्या डोळ्यात हताशा असायची, आता आशा होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना आता समजलं होतं की भगवंत हा फक्त मंदिरातील मूर्तीत नसतो. तो आपल्या श्रमात असतो, आपल्या घामात असतो, आपल्या अश्रूंमध्ये असतो आणि योग्य वेळी मदतीचा हात पुढे करणाऱ्या प्रत्येक माणसात असतो. आवलीच्या स्वभावातही एक विलक्षण बदल झाला. त्या आजही तुकाराम महाराजांच्या संसाराची आठवण करून द्यायच्या, पण त्या शब्दांमध्ये आता कटुता नव्हती. त्यामागे समजूतदारपणा होता. कारण त्यांना कळलं होतं की ज्याचा भार स्वतः विठ्ठल उचलतो त्या संसाराची काळजी करण्याचं कारणच उरत नाही. एके दिवशी तुकाराम महाराज नामस्मरण करत बसले होते. आवली त्यांच्या जवळ आल्या. त्यांच्या डोळ्यात प्रेम होतं. त्या हळू म्हणाल्या, महाराज, मला माफ करा. तुकाराम महाराजांनी डोळे उघडले. कशासाठी जिजा? मी अनेकदा तुमच्यावर रागावले, तुम्हाला खूप काही बोलले. महाराज मंद हसले. जिजा, जिथे प्रेम असतं तिथे रागही असतो, पण तू मनाने कधीच वाईट नव्हतीस. म्हणूनच माझा विठ्ठल तुझ्यावरती एवढा प्रसन्न झाला. आवलीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. महाराज, त्या दिवशी माझ्यासाठी विठ्ठल स्वतः लाकडाची मोळी घेऊन आला. हाच विचार आला की आजही अंगावर शहारे येतात. महाराज भाऊक झाले. जिजा, लक्षात ठेव, भक्ताला भगवंत कधीच एकटं सोडत नाही. कधी तो मित्र बनून येतो, कधी गुराखी बनून येतो, कधी एखाद्या अनोळखी माणसाच्या रूपाने येतो, पण तो येतो नक्की. इतक्यात झोपडीबाहेरून काही वारकरी जात होते. त्यांच्या मुखातून एकच गजर ऐकू येत होता, ज्ञानोबा माऊली तुकाराम, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. तो गजर ऐकताच आवलीचे डोळे मिटले. त्यांच्या ओठांवरती नकळत शब्द आले, जय जय रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यासमोर पुन्हा तोच सावळा गुराखी उभा राहिला.
डोक्यावर रंगीत मुंडासं, खांद्यावर घोंगडी, ओठावर मोहक हास्य आणि डोक्यावरती त्यांच्या संसाराचा भार. त्या हसल्या आणि त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू यावेळी दुःखाचे नव्हते, तर परमभाग्याचे होते. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक अतिशय गहन सत्य शिकवते. देवाला आपल्या मोठमोठ्या यज्ञांची, महागड्या अर्पणांची किंवा दिखाऊ भक्तीची गरज नसते. त्यांना हवं असतं ते फक्त एक निष्पाप, प्रामाणिक आणि प्रेमानं भरलेलं हृदय. संकट आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला येतात. कधी संसाराचा भार वाढतो, कधी आर्थिक अडचणी असतात, तर कधी मनाला छळणाऱ्या वेदना असतात. पण त्या प्रत्येक भारामागे एक अदृश्य हात आपल्या पाठीशी उभा असतो. कदाचित तो हात आपल्याला दिसत नाही, कदाचित त्याची ओळखही आपल्याला पटत नाही, पण योग्य वेळ आली की समजतं आपण एकटे नव्हतोच. आपल्या जीवनाच्या लाकडाची ती जड मोळी आपल्या ही नकळत साक्षात विठ्ठलच आपल्या डोक्यावरती घेऊन चालला होता. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.